हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुलांनो, आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मधील 3 मार्क्सचे क्वेश्चन, जे की आहे आपले PYQ 2019-2025 पर्यंत. ठीक आहे. आता चला तर मग सुरुवात करूया कोणत्या 3 मार्क्स क्वेश्चनच्या पहिल्या क्वेश्चनला. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन 3 मधला. आता तुम्हाला ते क्वेश्चन 3 मध्ये आपले एकूण 8 क्वेश्चन असतात. आज 8 मधले आपले एकूण 5 लिहायचे असतात आणि आपले एकूण इथं 5 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये वेगळे असतात. कोणता 8 क्वेश्चन असतात, 8 पैकी 5 लिहायचे असतात. पण आपला क्वेश्चन 3 मध्ये चॅप्टर 2 मध्ये लाईफ प्रोसेस मध्ये 3 मध्ये एकूण किती क्वेश्चन आहे? 5 क्वेश्चन आहे. PYQ चे क्वेश्चन. म्हणजे बघा हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे. जुलै 25, जुलै 24, मार्च 22 या 3 वर्ष विचारले गेलेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? आता बघा पहिला पॉईंट. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ ओनली वन पॅरेंट. आता असेक्शुअल म्हणजे काय होतं? एकच पॅरेंटच्या अनुषंगाने कोणतं पूर्णपणे रिप्रोडक्शन होत असतं. मी तुम्हाला पाठीमागं तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसाल, आता इथं वरती कुठेतरी येईल ती व्हिडिओ. त्या व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही क्वेश्चन 2 चे क्वेश्चन जे आहेत. मी तुम्हाला फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, त्यानंतर हायड्रा वगैरे आहे, बर्डिंग इन हायड्रा आहे, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोग्रेशन वगैरे आहे, स्पोर फॉर्मेशन आहे, ते एक्सप्लेन केलेलं आहे. असं एक्सप्रेशन म्हणजे एक जरी पॅरेंट बॉडी असली तरी त्या पॅरेंट बॉडीपासून काय होतं? रिप्रोडक्शन होतं. म्हणजे काही नवीन ऑर्गॅनिझम जो आहे तयार होत असतो. आता मग सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन रिक्वायर्ड 2 पॅरेंट्स मेल अँड फिमेल. आता इथे काय फरक फक्त इथं असतो 1 पॅरेंट, इथं असतो कोणता 2 पॅरेंट जे आहेत. म्हणजे मदर फादर जे आहेत पूर्णपणे कोणतं मेल फिमेल जे आहेत ते रिक्वायर्ड असतं पूर्णपणे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी किंवा मुलांना जन्म देण्यासाठी. ठीक. दुसरा पॉइंट. गॅमेट आर नॉट इन्व्हॉल्व इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. गॅमेटचं इन्व्हॉल्युशन याच्यामध्ये नसतं. गॅमेट तयार होत नाही. तसं आता बघा आपल्या ह्युमन बिंग मध्ये गॅमेट तयार होतात. कोणतं? आईमध्ये वेगळे गॅमेट राहतात, वडिलांमध्ये वेगळे गॅमेट राहतात. आता वडिलांमधले गॅमेट कोणते? स्पर्म आहे. आईमधले गॅमेट कोणता? एग आहे. जेव्हा पूर्णपणे एग आणि स्पर्म एका वेळेस मीट होतात, कोणत्या वेळेस काय होतं? नवीन चालीची जी आहे निर्मिती होत असते. त्यामुळे याच्यामध्ये गॅमेटचा काही संबंध नाही. याच्यामध्ये काही गॅमेटची रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. गॅमेट इन्व्हॉल्व असतात. तिसरा पॉईंट. दिस रिप्रोडक्शन ऑकर्स बाय मायटोसिस सेल डिव्हिजन ओनली. आता हे कुठे होतं? मायटोसिस या सेल डिव्हिजनने काय होतं? रिप्रोडक्शन होत असतं. इथे काय होतं? मिओसिस या सेल डिव्हिजनने रिप्रोडक्शन होत असतं. मुलांनो, मायटोसिसने काय होतं? कारण का पॅरेंट बॉडीमध्ये जेवढ्या सेल आहे तेवढ्याच सेल पुढे कंटिन्यू सुरू असतात. इथे काय होतं? जेवढ्या पॅरेंट बॉडीमध्ये सेल आहे त्यांचं काय होतं? रिडक्शन होतं, हाफ होतात. आता बघा इथे जर तुम्हाला समजून सांगायचं जर ठरलं, आता हाफ कसे होतात ते मी तुम्हाला इथं समजून सांगतो. बघा मला सांगा, नॉर्मली आपण ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेऊ. ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम आईमध्ये असतात, 46 क्रोमोझोम वडिलांमध्ये असतात, बरोबर? पण मला सांगा, मुलांमध्ये या दोघांचे 46 क्रोमोझोम म्हणजे किती असतात रे? पूर्णपणे 86 क्रोमोझोम असतात का रे? सॉरी, 92 क्रोमोझोम असतात का? तर 92 क्रोमोझोम कधीही नसतात. 6 आणि 6 12 आणि कोणता 4 आणि 4 8 आणि 1 9 असे असतात. पण असे 92 क्रोमोझोम कधी मुलांमध्ये होत नाही, लक्षात ठेवा. यांचं काय होतं? रिडक्शन होतं. कोणतं? 46 आणि 46. यापैकी आईमधले 23 क्रोमोझोम आणि वडिलांमध्ये 23 क्रोमोझोम जे आहेत, असे 23 क्रोमोझोम मिळून कोणतं? मुलांमध्ये किती असं पूर्णपणे 46 क्रोमोझोम येत असतात. यालाच म्हणतो आपण रिडक्शन आणि डिव्हिजन, जे की आहे मिओसिस. आणि यामध्ये कसं होतं? फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये 23 क्रोमोझोम असतात, तर हे 23 क्रोमोझोम पुढच्या पिढीमध्ये, पुढच्या प्रजनीमध्ये जसे आहे तसे होतात. याला म्हणतो आपण इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे क्रोमोझोम मध्ये काही फरक पडत नाही. याला म्हणतो आपण मायटोसिस, याला म्हणतो आपण मिओसिस. याच्यामध्ये काय होतं? रिडक्शन होत असतं. रिडक्शन झाल्यामुळे कोणत्या या क्रोमोझोम संख्या ज्या आहेत हाफ होत असते. हाफ म्हणजे काही अर्धी होत असते. म्हणून आपण जर रेशो बघितला पुढच्या पिढीमध्ये 92 क्रोमोझोम नसून किती? 46 क्रोमोझोम. कारण रिप्रोडक्शनच्या वेळेस मेल आणि फिमेल दोन्ही पण काय असतात? कॉन्ट्रीब्युट करत असतात. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची. ठीक आहे. समोर इथपर्यंत विशेषतः काही नाही, फक्त मायटोसिस आणि मिओसिसचा फरक वगैरे आहे. ठीक. आल्यावर लक्षात पर्यंत चला पुढचा पॉईंट बघूयात आपण. हे इरेज करतो जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा सेव्ह करण्यासाठी नंतर खूप फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन डज नॉट ऑकर. आता रिकॉम्बिनेशन म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला लगेच. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स. आता इथे बघा जेनेटिक रिकॉम्बिनेशन काय असतं. फॉर एक्झाम्पल इथं आपण मेल आणि फिमेल दोघांचे एक्झाम्पल घेऊ. आता इथे जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आईचे जे कॅरेक्टर्स आहे, सॉरी कॅरेक्टर्स आहे, वडिलांचे जे कॅरेक्टर्स आहे, मुलांमध्ये दोघांचे पण कॅरेक्टर काय होतात? कंबाईन होतात, कंबाईन एकत्र येतात.
याला म्हणतो आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन. म्हणजे आपला जो क्रोमोझोम आहे मुलांना, कोणता आईमधला असणारा क्रोमोझोम आहे, वडिलांमध्ये असणारे क्रोमोझोम जे आहेत, फॉर एक्झाम्पल हे जेव्हा दोन्ही पण एकत्र येतील, यांच्यामध्ये काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असतं. हा जो भाग आहे तो काय होतो, इंटरचेंज होत असतो. इंटरचेंज जो आहे, ठीक आहे, अलीचा पार्ट जो आहे तो तुम्हाला 11वी 12वीला आहे, पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हे जर दोन पार्ट पूर्णपणे एक्सचेंज झाले, इंटरचेंज झाले, याला काय म्हणतो आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणतो. मित्रांनो, आपण काय म्हणतो, आता मुलामध्ये कधी कधी जे आईज वगैरे आहे ते आईसारखे दिसतात. कधी कधी डोक्याचे जे केस वगैरे आहे, हेअर फॉल जो पॅटर्न जो असतो कोणता वडिलांसारखा असतो. आईचं सारखं जे नोज वगैरे ते आईसारखं असतं पूर्णपणे. वडिलांसारखे कानाचा आकार वगैरे असतो, आपले इयर जे आहे ते. ठीक आहे. बॉडी टेक्स्चर जे आहे पूर्णपणे आपला जो स्किन कलर आहे तो कधी कधी वडिलांसारखा असतो. कोणतं, यालाच काय म्हणतो आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन. म्हणजे आई आणि वडिलांमध्ये दोन्ही पण कॅरेक्टर जे आहेत ते काय होतात, कंबाईन होतात. काय होतात, कंबाईन होतात. आणि ते कंबाईन झाल्यामुळे तुम्हाला मुलगा जो आहे कोणता, थोडाफार आईसारखा, थोडाफार वडिलांसारखा, किंवा तुमचे जे पूर्णपणे हेरिडिटी कॅरेक्टर जे आहेत, कोणतं, तुमचे जे ग्रँडफादर वगैरे असेल किंवा ग्रँड मदर वगैरे जे असेल, त्यांसारखे तुमच्यामध्ये कॅरेक्टर येतात. याला काय आपण रिकॉम्बिनेशन होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. हेरिडिटी कॅरेक्टर जे आहे पुढच्या पिढीमध्ये येत असतात. ठीक आहे. त्यामुळे मुलगा जो आहे, प्रत्येक मुलगा आई वडिलांपेक्षा थोडासा वेगळा दिसतो. आणि कोणता कधी कधी आजी बाबांसारखा त्यांचा हेअर फॉल वगैरे, हेअरचा कलर वगैरे असेल, हेअर फॉल नाही, सॉरी, हेअरचा कलर वगैरे असेल, या गोष्टी आई वडिलांकडून मुलामध्ये येत असतात. ठीक आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे. ठीक आहे. तुमच्या कोणत्याही 7 पिढ्यांपर्यंत जे कॅरेक्टर आहे पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतात, जो डीएनए मध्ये इन्क्लुडेड असेल तो. पुढचा, न्यू इंडिव्हिज्युअल जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट. आयडेंटिकल म्हणजे काय, पॅरेंट जसा आहे तसंच पूर्णपणे प्रोजेन दिसणार, एक्झॅक्ट एक्झॅक्ट टू सेम. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसणार नाही, बदल दिसणार नाही. न्यू इंडिव्हिज्युअल जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट. मग मी तुम्हाला इतक्यात सांगितलं का डिफरंट असतो, आईच्या आणि वडिलांचे कॅरेक्टर काय एकत्र येतात, कंबाईन का होतात, त्यामुळे मुलगा किंवा मुलगी जे आहेत आई वडिलांपेक्षा थोडासा गड दिसतो. कारण तुमच्या 7 पिढ्यांमधले कॅरेक्टर जे आहेत, जे तुमच्या आई-वडिलांच्या डीएनए मध्ये कोडेड असतील, कोणतं इनकोडेड पॅटर्न मध्ये असतील, तेच तुमच्यामध्ये 100% येणार आहे. बघा, दिस मेथड इज फास्ट अँड सिम्पल. आता ही लवकर लवकर होणारी, सिम्पल आहे. ही तशी कशी कॉम्प्लेक्स आहे, थोडीशी गुंतागुंतीची प्रोसेस वगैरे आहे. याला फक्त टाइम लागतो आणि मग लिफ्ट आहे. ठीक आहे. आपण दोन डिफरन्स बघितले, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. मुलांनो, पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल टाइप्स ऑफ असेक्शुअल प्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये मुलांनो असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. युनि म्हणजे काय, ज्या प्राण्यामध्ये फक्त एकच सेल आहे, अशा प्राण्यांमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते तुम्हाला विचारलंय. आता हा क्वेश्चन केव्हाचा आहे, मार्च 2025 चा आहे. ठीक आहे. आता बघा, तुला काय म्हटलं इथं, असेक्शुअल रिप्रोडक्शन पण तुम्हाला जवळपास 3 टाइप्स आहे. कोणतं, अमिबा, पॅरामीशियन, युग्लिना. हे 3 प्रकारे डिवाइड होतात. कोणता, सिम्पल बायनरी पिजन आहे, ट्रान्सफर बायनरी पिजन आहे, कोणता लॉन्जिट्युडिनल बायनरी पिजन वगैरे आहे. ठीक आहे, तुम्हाला ते एक्झाम्पल दिले. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सिम्पल बायनरी पिजन काय असतं, त्यानंतर ट्रान्सफर बायनरी पिजन काय असतं, आणि कोणतं लॉन्जिट्युडिनल बायनरी पिजन काय असतं ते लिहायचे. आता बायनरी मध्ये काय रे, 2 फक्त बघा. It is the most common types of asexual reproduction seen in unicellular organism in which one parent cell divided into the two identical daughter cell. म्हणजे एका पॅरेंट सेल पासून मुलांनो 2 आयडेंटिकल डॉटर सेल जे आहेत त्या तयार होत असतात. मग तुम्हाला एक्झाम्पल कोण दिलंय, अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना. ठीक आहे. आता सिम्पल बायनरी पिजन कोणता आहे, अमिबाचा आहे. तसंच पॅरामेशियम कोणता आहे, ट्रान्सफरचा आहे. युग्लिनाचा कोणता आहे, लॉन्जिट्युडिनलचा आहे. आता त्यामध्ये अजून एक आहे, कोणतं, मल्टिपल पिजन, जे होतं अमिबामध्ये किंवा ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे अमिबाला असं वाटतं जेव्हा त्यांच्याकडे फूड वगैरे कॅपॅसिटी नसते, त्यांना पूर्णपणे नरिशमेंटसाठी जेव्हा अन्न कमी पडतं, तेव्हा अशा अनफेवरेबल कंडिशन मध्ये अमिबा स्वतःच्या बॉडीमध्ये काय करतो, ज्या सेल ज्या आहेत, नवीन जे ऑर्गॅनिझम आहे तयार करत असतो, तयार केले पूर्णपणे, नंतर त्याला ब्रेकडाऊन करतो. ब्रेकडाऊन केलं ते प्राणी पूर्णपणे समाजामध्ये परत येतात. याला काय म्हणतो आपण, मल्टिपल विजन जे आहेत. म्हणजे एकाच सेलपासून, एकाच अणूपासून मल्टिपल अणवा तयार होणं, याला काय म्हणतो आपण मल्टिपल विजन जे आहेत. बायनरी म्हणजे काय, फक्त 2, मल्टिपल म्हणजे 2 जे आहेत, सॉरी, मल्टिपल म्हणजे मेनी जे आहेत त्या. बघूया पुढच्या स्लाइड मध्ये. बघा, पहिलं आहे सिम्पल बायनरी पिजन आणि मधलं. आता तुमच्या बुक्स मध्ये डायग्राम आहे 3.2, कोणता आपल्या चॅप्टर मध्ये 3 जो आहे. यामध्ये काय होतं बघा, आता अमिबा जो आहे, अमिबाच्या बॉडी मधलं काय होतं, पूर्णपणे एकाच सेल पासून अशा 2 नवीन सेल ज्या आहेत
डॉटर सेल जे आहेत तयार होत असतात, त्याला काय म्हणतो आपण सिंपल बायनरी फिजन. आता अमिबा कोणत्या भागामध्ये ब्रेक होईल आणि सेल कसे तयार होतील हे कोणी सांगू शकत नाही, म्हणून याला काय म्हणतो आपण सिंपल बायनरी फिजन. बॉडीच्या कोणत्याही पार्ट पासून, या दोन्ही पार्ट पासून तुम्ही उभा छेद पूर्णपणे होईल, आडवा होईल, कसा होईल सांगू शकत नाही, पण दोन नवीन सेल तयार होतील. दुसरं बघा कोणतं, ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सवर्स म्हणजे काय, ते आडवं कापलं जाणं. आता बघा हा जो पॅरामेशियम आहे, पॅरेंट पॅरामेशियम पूर्णपणे दोन भागामध्ये काय होतो, इक्वल स्प्लिट होतो. आणि हा पूर्णपणे इक्वल स्प्लिट झाला कोणता, दोन नवीन डॉटर पॅरामेशियम तयार होतात, त्याला काय म्हणतो आपण बायनरी म्हणजे दोन. आणि कोणतं पॅरामेशियम तयार होत असतात, ठीक आहे, ट्रान्सवर्स वेने. आणि लास्ट पण तिसरा आपला लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन आहे. यामध्ये काय होतं, जर युग्लिना जो आहे, युग्लिना बरोबर याच्या दोन टेंटेकल जे आहेत, पहिल्या आधी कोणता फॉर एक्झाम्पल युग्लिना आहे, युग्लिना दोन टेंटेकल्स वगैरे आले नंतर, आणि ते दोन्ही टेंटेकल जे आहेत कोणते, या ज्या अँटिना सारखे दिसतो मला कोणतं, हे बरोबर उभ्या रेषेमध्ये कापून पूर्णपणे दोन काय होतात, युग्लिन तयार होतात. आणि दोन युग्लिन तयार झाले त्याला काय आपण लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. दोन तयार होतात, बायनरी म्हणजे काय दोन, युग्लिन म्हणजे काय ऑर्गॅनिझम जो आहे आपला, लॉन्जिट्युडिनल वेने म्हणजे उभ्या पद्धतीने जे आहेत, म्हणजे सिंपल बायनरी फिजन अमिबा, ट्रान्सफर बायनरी फिजन पॅरामेशियम, आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन इन युग्लिना. असे तुम्हाला तीन टाईप दिले. आता राहील फक्त कोणतं मल्टिपल फिजनचं, जे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये देणार आहे. बघा या स्लाइडमध्ये आहेत हा मल्टिपल फिजन जे आहेत. आता हे कोणामध्ये होतं, अमिबामध्ये. पाठीमाग दोन कोणते बघितले आपण, सिंपल बायनरी बघितलं, त्यानंतर ट्रान्सफर बघितलं, त्यानंतर लॉन्जिट्युडिनल बघितलं, तीन बघितले. आता मल्टिपल फिजन सुद्धा कोणाचं आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं आहे. काय होतं माहिती आहे का, पॅरेंट जो अमिबा आहे कोणता, त्या पॅरेंट अमिबा स्वतःच्या बॉडीभोवती कोणतं एक आवरण तयार करतो. त्या आवरणाला काय म्हणतो आपण सिस्ट असं म्हणतो. आणि बॉडीमध्येच पूर्णपणे त्या आवरणाच्या आतमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन पूर्णपणे करतो सायटोप्लाझमच्या आतमध्ये. आणि मल्टिपल अमिबा जे आहेत कोणतं त्या तयार करतो, डॉटर अमिबा जे आहेत. आणि पूर्णपणे त्यांना फेवरेबल कंडिशन भेटली, त्या फेवरेबल कंडिशन मध्ये पूर्णपणे कोणतंही ब्रेक होतं, सिस्ट नावाचं आवरण जे आहे. आणि कोणतं मल्टिपल अमिबा जे आहेत कोणत्या बॉडीमधून बाहेर पडतात त्या सायटोप्लाझमिक डिव्हिजन म्हणून, यालाच काय म्हणतो आपण मल्टिपल फिजन जे आहेत. दोन होत असते आपण बायनरी म्हटलं असतं, पण याच्यामध्ये भरपूर सारे होतात, म्हणून म्हणून काय म्हटलंय मल्टिपल फिजन जे आहेत. ठीक आहे. बघा मुलांनो, क्वेश्चन 3 मधला आपला तिसरा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट इन शॉर्ट. आता ज्या कन्सेप्ट आहे तुम्हाला कोणता, सरोगेसी वगैरे असेल, इन विट्रो फर्टिलायझेशन असेल, आणि स्पर्म वगैरे असेल, हे थोडक्यात एक्सप्लेन करायचंय. आता हा क्वेश्चन जो आहे कोणता, सरोगेसीचा, जो ऑलरेडी आपण बघितलाय, तरी पण एकदा तुम्हाला परत समजून सांगतो. ठीक आहे. आता हे क्वेश्चन थोडंफार सिमिलर असतात, तुम्हाला लिहायचं एकच गोष्ट वगैरे असते, प्रथम भूमी फिरून चालली असते, ती जर पूर्णपणे आपल्याला ट्रॅक झाली, आपण 100% क्वेश्चन पेपरमध्ये आउट ऑफ पास देऊ शकतो. ठीक आहे. आता बघा सरोगेसी म्हणजे काय, आता मी तुम्हाला याचं सांगितलं कोणतं, सरोगेसी म्हणजे काय, बाळोतरी मातृत्व जे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादे आई वडील असतील, कोणत्या आई वडिलांना कोणता मुलगा जर होत नसेल, किंवा त्या महिलेच्या युटरस मध्ये कोणता, युटरस मध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते पूर्णपणे कपल्स, ते आई वडील कोणता दुसऱ्या एखाद्या महिलेच्या शरीरामध्ये, कोणत्या युटरस मध्ये कोणता त्यांचा मुलगा जो आहे तो वाढवू शकतात. आता याच पूर्ण प्रोसेसला काय म्हणतो आपण पूर्णपणे सुरोगेसी. बघा, surrogacy is a modern reproductive technique used when a human cannot implant the embryo in her uterus. म्हणजे तिच्या uterus मध्ये, त्या आईच्या uterus मध्ये जर embryo implant होत नसेल, बाळ वाढू शकत नसेल, अशा वेळेस कोणता, in this method the ovum of woman is fertilized with her husband sperm by IVF. मग त्यांनी परत काय करायचं, पूर्णपणे या महिलेच्या शरीरामधून पूर्णपणे काय करायचं, एग्स काढायचा, तिच्या महिलेचे पूर्णपणे हस्बंडचे जे स्पर्म वगैरे असेल ते घ्यायचे, पूर्णपणे लॅबोरेटरीमध्ये पूर्णपणे काय करायचं, झायगोट तयार करायचा. आणि तो झायगोट पूर्ण काय करायचा, द एम्ब्रियो फॉर्म इज इम्प्लांटेड इन द युटरेस टू अनादर वुमन. अनादर म्हणजे काय, दुसऱ्या एखाद्या महिलेच्या शरीरामध्ये वाढवायचा. हेच कोणतं, नॉर्मल युटरस असेल, कोणतं गर्भपेशी नॉर्मल असेल, अशा महिलेच्या शरीरामध्ये काय करायचं, पूर्णपणे तो इम्प्लांट करायचा. आणि यालाच काय म्हणतो आपण सुरोगेट मदर. द वुमन हू कॅरीज द एम्ब्रियो, ज्या महिलेच्या शरीरामध्ये आपण हा एम्ब्रियो टाकलाय, या दोन्ही आई वडिलांचा, ठीक आहे, त्याला काय आपण सुरोगेट मदर असं म्हणतो, याला बाळोतरी मातृत्व असं आपण म्हणतो. एवढं तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. आता पुढच्या मध्ये बघू आपण इन विट्रो फर्टिलायझेशन, जे तुम्हाला माहितीच आहे तरी पण आपण बघणार आहोत. बघा कोणतंही इन विट्रो फर्टिलायझेशन आहे, कोणतं, IVF. यामध्ये काय होतं, आपण बघितलंय कोणतं, IVF मध्ये ज्या आई वडिलांना मुलं वगैरे नसतात, कोणतं त्या आई वडिलांसाठी ही मेथड खूप छान आहे, कोणतं, मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, ज्याला म्हणतो आपण IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन.
यामध्ये काय होतं, जे ओव्हम आणि स्पर्म जो आहेत त्यांचं जे पूर्णपणे झायगोट फॉर्मेशन आपण करतो कोणतं, बॉडीच्या आउटर साईडला करतो, टेस्ट ट्यूब मध्ये करतो. ठीक आहे. तर एम्ब्रिओ फ्रॉम द ग्रो अंडर कंट्रोल लॅबोरेटरी कंडिशन, त्याला काय करतो आपण, कंट्रोल लॅबोरेटरी कंडिशन मध्ये ग्रो करतो, वाढवतो कोणतं, आणि तो पूर्णपणे ग्रो झाला कोणता, वुमेनच्या युटरस मध्ये, म्हणजे आईच्या गर्भपेशीमध्ये त्याला आपण टाकतो. ठीक आहे. ज्या पूर्णपणे आई वडिलांचं ते आहे, जायगोट तयार आहे, त्या परत आईच्या शरीरामध्ये परत टाकणं, गर्भपेशीमध्ये याला घालतो आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आणि लास्ट कोणता आहे, स्पर्म बँक. बघा, आता स्पर्म बँकचा प्रॉब्लेम कुठे असतो, फक्त पुरुषांमध्ये. ज्या पुरुषांमध्ये स्पर्म बँक जे आहेत कमी काउंट होतात कोणता, त्यामुळे पूर्णपणे त्या एगला फर्टिलाइज करू शकत नाही, अशा वेळेस स्पर्म बँकचा वापर केला जातो. बघा, स्पर्म बँक इज अ फॅसिलिटी वेअर हेल्दी सेमेन इज कलेक्टेड अँड द प्रिझर्व. म्हणजे ज्या माणसाने पूर्णपणे हेल्दी सिमेन असतात, स्पर्म वगैरे असतात, त्यांना आपण स्टोअर करून ठेवतो, प्रिझर्व करून ठेवतो. ठीक आहे. सिमेन इज स्टोअर कोणतं, आफ्टर प्रपोज मेडिकल एक्झामिनेशन. असं नाही पण कोणी पण सिमेन वगैरे दिलेले ते सिमेन पूर्णपणे ट्रान्सलेट करून ठेवले, असं होत नाही. फक्त हेल्दी माणसं जे सिमेन वगैरे असतात, स्पर्म वगैरे असतात, ते स्टोअर करून ठेवले जातात. आफ्टर मेडिकल एक्झामिनेशन त्यांची पूर्णपणे टेस्ट वगैरे घेतली जाते त्या सिमेनची. ठीक आहे. स्टोअर स्पर्म आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ इनफर्टिलिटी इन द कपल. ज्या कपलमध्ये इन्फर्टिलिटी वगैरे आहे, म्हणजे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी आहे, काही प्रॉब्लेम असू शकतो, अशा वेळेस कोणतं टेस्ट पूर्णपणे वापरले जातात. बघा, द आयडेंटिटी ऑफ द स्पर्म डोनर इज अ केप्ट कॉन्फिडेन्शियल ॲज पर द लॉ. म्हणजे कोणाचे स्पर्म वगैरे आहे, कोणतीही माहिती पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते, ही कोणालाही इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ठीक आहे. आता हे तुम्हाला बघितलं कोणतं, स्पर्म बँक बघितलं आपण, इन विट्रो फर्टिलायझेशन बघितलं, आणि पाठीमागच्या स्लाइडमध्ये काय बघितलं आपण, सरोगेट मदर. हे 3 बघितले आपण. या 3 तुम्हाला लिहायचे होते. आता हे 3 तुम्हाला दिले, 3 मार्काला 3 लिहायचे. आता प्रत्येकामध्ये एवढे 4-4 पॉईंट लिहिण्याची गरज नाही मुलांना. कोणतं, 2-2 पॉईंट जर लिहिले पूर्णपणे काय घ्यायचे, तरी पण 100% चालू होऊ शकतं. हे पॉईंट मी तुम्हाला एक्स्ट्रा यासाठी दिले, की तुम्हाला पेपरमध्ये हे काय आहे त्याची जर पूर्णपणे इन्फॉर्मेशन भेटली, तुम्ही तुमच्या मनानुसार तुमचे पॉईंट जे आहेत कोणत्या शॉर्टमध्ये आन्सर लिहू शकतात, जे की तुम्हाला फुल मार्क्स देऊन जातील. हेच खूप महत्त्वाचं माझ्यासाठी. ठीक आहे. बघा, पुढचा क्वेश्चन आहे 4 मार्क्सचा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स अँड आन्सर द क्वेश्चन. आता ही फिगर जी आहे, डायग्राम जी आहे, ती तुम्हाला ऑब्झर्व करायला लावली. आता सर्वांना माहिती आहे, आपण किती वेळ बघितले असेल, कोणतं मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम वगैरे आहे. ठीक आहे. आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, मासिक पाळी जे महिलांमध्ये येत असते प्रत्येक महिन्याला. ठीक आहे. त्यावरती पहिला क्वेश्चन काय विचारलाय, आता जुलै 2020चा क्वेश्चन आहे, त्यामधला ए बघा, आयडेंटिफाय द प्रोसेस इन अबोव फिगर. तुम्हाला ह्या फिगर मधली प्रोसेस आयडेंटिफाय करायची, अँड हाऊ मेनी डेज इट विल रिपीट अगेन. आता हाऊ मेनी डे मध्ये किती दिवसानंतर रिपीट होते परत. ठीक आहे. तुम्हाला किती दिवस नाव लिहायचं. दुसरा, राईट द नेम्स ऑफ द हार्मोन इन्व्हॉल्व इन प्रोसेस. आता या प्रोसेस मध्ये किती हार्मोन होतात हे तुम्हाला नाव लिहायचे. बघा, इथं प्रोजेस्टेरॉन असेल, इस्ट्रोजन असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण तुम्हाला 2 दिलेले, अजून 2 इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, त्यानंतर ल्युटिलायझिंग हार्मोन आहे. हे जवळपास 4 हार्मोन जे आहेत या प्रोसेसमध्ये ते आपल्याला लिहायचे. मग बघू आपण याचं आन्सर. बघा, इथे काय म्हटलं, आयडेंटिफाय प्रोसेस जे आहे ते पहिलेच आन्सर. दिस प्रोसेस शोन इन द मेन्स्ट्रुअल सायकल, ज्याला आपण मासिक पाळी असं म्हणतो, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. दिस प्रोसेस रिपीट आफ्टर द अबाउट 28 to 30 days. 28 ते 30 दिवसानंतर ही काय होते, रिपीट होत असते परत परत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणतं, हे 28 आणि 30 दिवसाची काय असते, मासिक पाळी वगैरे असते, ही प्रत्येक महिलेमध्ये येत असते. आता बी बघा, राईट द नेम्स ऑफ हार्मोन्स इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस. त्या हार्मोनचं नाव काय. मग तुम्हाला म्हटलं ही 4 हार्मोन कोणकोणती, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता तुम्हाला एस्ट्रोजनचं आणि प्रोजेस्टेरॉनचं नाव कोणत्या डायग्राम मध्ये बघायला भेटेल, पण तुम्हाला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे डायग्राम मध्ये शॉर्टकट मध्ये दिले, FSH आणि LH. मग तुम्हाला माहिती, ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे FSH. हे तुम्हाला 2 क्वेश्चन लिहायचे होते. ठीक आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल ना, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हां, कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, तुम्हाला नंतर टॉपिक कोणता पाहिजे, आणि तुम्हाला जर एखादा हा टॉपिक जर असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवू शकतो. बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. इन अवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस, म्हणजे आपल्याकडे जनजागृती नाही, कमी जनजागृती खूप कशाबद्दल, रिगार्डिंग द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल. का. दुसरा तुम्हाला प्रश्न विचारलाय, राईट द सिम्पटम्स ऑफ डिसीज गोनोरिया. गोनोरियाचे सिम्पटम्स तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये अवेअरनेस का बरं नाही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल एवढा आहे, थोडा कमी. त्यानंतर गोनोरिया हा नावाचा डिसीज जो आहे, कोणता हा आजार जो आहे त्याचे सिम्पटम्स वगैरे काय. हात बघा,
सोशल कस्टम जो आहेत आपल्या याच्यामध्ये बघा, सोशल कस्टम अँड ट्रेडिशन प्रिव्हेंट ओपन डिस्कशन ऑन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे का आपण जुन्या परंपराचे आहोत, रूढीवादाचे वगैरे आहोत, त्यामुळे आपण ओपन डिस्कशन जे आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल करत नाही. ठीक आहे. इलिटरसी अमंग पीपल लीड्स टू लॅक ऑफ सायंटिफिक नॉलेज. इलिटरसी म्हणजे काय, आपल्याकडे जी नॉलेज कमी आहे, आपण शिकलेलं नाही एवढे. इलिटरसी जे आहेत पूर्णपणे, ते कधी कधी काय करतं, आपलं सायंटिफिक नॉलेज जे आहेत ती घेण्यापासून म्हणजे घेण्यापासून आपल्याला प्रवृत्त करत नाही. तो एक प्रॉब्लेम होता. त्यामुळे शायनेस अँड हेजिटेशन, आपण काय करतो लास्ट कधी कधी हेजिटेशन करतो, काय यांना विचारावं, असं बोललं त्यांना आवडेल का, अशा काही गोष्टी ज्या आहेत. कोणतं, सिकिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन. आणि ते काय करतं, आपलं प्रॉपर इन्फॉर्मेशन जे आहेत, अचूक माहिती जे आहेत, अचूक माहिती घेण्यापासून कोणतं काय करतं, पूर्णपणे पाठीमागे असतं. त्यामुळे कोणतं, लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन इन सोसायटी कॉजेस अनअवेअरनेस. म्हणजे आपलं सेक्स एज्युकेशन जे आहे पूर्णपणे सोसायटीमध्ये त्याचा अनअवेअरनेस जो आहे, पण जनजागृती नाही, त्यामुळे नेग्लिजिबल टुवर्ड वुमेन हेल्थ. त्यामुळे आपण महिलांचे जे हेल्थ आहे, बरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे, त्याला कवडीप्रमाणे समजतो पूर्णपणे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थची प्रॉपर काळजी वगैरे घेत नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे दिवसेंदिवस अराईज होत चालतो. कोणतं, आपल्या कंट्रीमध्ये जे आहेत. म्हणजे काय बघितलं आपण, ओपन म्हणजे सोशल कस्टम जे आहेत, आपले ट्रेडिशनल आहेत, जुन्या परंपरा ज्या आहेत, त्या रूढीवादावर आपण अडकतो. कोणतं, आपण इलिटरेस असल्यामुळे, कोणतं शिक्षण कमी असल्यामुळे सायंटिफिक नॉलेज आपण घेत नाही प्रॉपर. शायनेस असेल, आपण लाजतो वगैरे आहे, हेजिटेट करतो, समजलं कसं विचारावं, हे आपल्याला प्रॉब्लेम वाटतात. म्हणून आपल्याला अवेअरनेस नाही येतो. सेक्स एज्युकेशन वगैरे असेल, त्याच्यात पण आपल्याला अवेअरनेस नाही. त्यानंतर निग्लिजिबल टुवर्ड वुमन हेल्थ. त्यामुळे आपण काय करतो, निग्लिजिबल कमी मत देतो कशाला, मेलच्या मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहेत पूर्णपणे, किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहेत, अशा प्रॉब्लेम्सला. ठीक आहे. आता या गोष्टी ओपन बोलल्या गेल्या पाहिजे, पूर्णपणे सायंटिफिक नॉलेज घेतलं गेलं पाहिजे, शायनेसने दाखवलं पाहिजे, डेसिने दाखवलं पाहिजे, तेव्हा कुठे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहेत प्रॉपर आपल्याकडे राहू शकते. ठीक आहे. आता पुढे बघू आपण सिम्पटम्स ऑफ गोनोरिया जो आहेत. क्वेश्चन 5 मधला आपला बी आहे, राईट द सिम्पटम्स ऑफ डिसीज गोनोरिया. गोनोरियाचे लक्षण वगैरे काय डिसीजचे ते तुम्हाला लिहायचे. पहिलं बघा, पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. जेव्हा लघवी वगैरे करतो कोणत्या वेळेस पेन वगैरे होणे, कोणतं, बर्निंग होणे, थोडीशी जळजळ होणे, हे पहिलं लक्षण आहे कशाचं, गोनोरियाचं. त्यानंतर दुसरं, ओझिंग ऑफ पूस अँड पेनिस ऑफ वजायना. ओझिंग म्हणजे काय माहिती का, त्याच्यामध्ये थोडक्यात अर्थ दिलेला आहे आपला ओझिंगचा. जे पू वगैरे किंवा पिकल्यासारखं वाटणं, तो पू बाहेर पडणं, कुठून, वजाना किंवा पेनिस म्हणून, हे तुम्हाला पहिलं लक्षण दिलेलं आहे. म्हणजे जखम होते, जखमेतून पू वगैरे आहे, थोडंसं लिक्विड पोर्शन जो आहे तो बाहेर पडतो. ठीक आहे. इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक. आता इन्फ्लमेशन म्हणजे काय असतो, पूर्ण थोडंसं जळजळ होणे किंवा आग पेटल्यासारखं वाटणं युरिनरी ट्रॅक मध्ये. आपण म्हणतो का जळजळ वाटते वगैरे आहे, किंवा सूज वगैरे येणं, त्याला म्हणतो आपण इन्फ्लमेशन होणं. इन्फेक्शन इन ॲनस. आता इन्फेक्शन होतं ॲनस मध्ये, आय थ्रोट मध्ये. आणि कोणतं आय थ्रोट, ॲनस म्हणजे काय, कोणतं, जो पूर्णपणे आपण विष्ठ जी बाहेर पडते, डायजेस्ट सिस्टमचा जो लास्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं, थ्रोट कोणतं, आणि आईज घशामध्ये थोडंसं. ठीक आहे, इन्फेक्शन होतं. डिस्कम्फर्ट अँड इरिटेशन ऑफ जेनिटल ऑर्गन. डिस्कम्फर्ट म्हणजे काय रे, थोडंसं आपल्याला आहे त्या कम्फर्टपेक्षा, म्हणजे आपण काय म्हणतो, वेदना ज्या आहेत, वेदना जास्त जाणवतात आपल्याला, इरिटेशन होतं, खाज वगैरे ना त्या जागेवरती, अशा जेनिटल ऑर्गनवरती ही प्रॉब्लेम होऊ शकतात. कशाच्या, गोनोरियाचे. आता गोनोरिया आणि सायफिलिस काय, या सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज वगैरे आहे, त्यामुळे कोणतं, आपण त्याची काळजी प्रॉपर घेतली पाहिजे. त्यानंतर सी आहे, व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करण्यासाठी कोणतं, आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये पहिलं, मेंटेन प्रॉपर क्लिननेस ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आपण आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्यांची प्रॉपर क्लिननेस घेतली पाहिजे. त्यानंतर यूज सॅनिटरी नॅपकिन्स ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड जे आहेत, नॅपकिन जे आहेत, ते वापरले गेले पाहिजे. त्यानंतर तिसरं, टेक न्यूट्रिशन अँड बॅलन्स डाएट. न्यूट्रिशन आणि बॅलन्स डाएट प्रॉपर घ्यायची आहे. त्यानंतर अवॉइड अर्ली मॅरेज. लवकर लग्न जे आहे ते टाळलं पाहिजे. त्यानंतर लिगल एज ऑफ मॅरेज, म्हणजे 18 नंतरच लग्न केलं पाहिजे मुलींनी, आणि 21 नंतर मुलांनी लग्न केलं गेलं पाहिजे. क्रिएट अवेअरनेस अँड द टेक प्रोटेक्शन फ्रॉम द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. अवेअरनेस पूर्णपणे म्हणजे जागृती केली पाहिजे समाजामध्ये, ते एक महत्त्वाचं आहे. आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज जे आहेत यापासून आपण वाचलं पाहिजे. हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. या प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे. तो यहाँ पे हमारा प्रैक्टिस फिनिश हो रहा है। तो बच्चों, आपको वीडियो कैसी लगी, अच्छी लगी तो लाइक करना है, फ्रेंड के साथ शेयर करना है, और हमारे चैनल सब्सक्राइब जरूर करना है। मिलते हैं नेक्स्ट प्रैक्टिस सेट में। बाय।